प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या कामना पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आज मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की गुरुपुष्य अमृत योगावर आपल्याला अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा करायची आहे, जी सेवा केल्याने आपल्या कामना पूर्ण होतात आणि लक्ष्मी प्राप्ती निश्चितच आपल्या घरामध्ये होत असते. भरपूर लोकांचा भरपूर स्त्रियांचा अनुभव आहे. त्याच अनुभवी अशी मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे, जी त्याला काहीच टाइम लागत नाही. अर्धा 15-20 मिनिटामध्ये ती सेवा होत असते. त्यासाठी आपल्याला फुलवाती आणि गाईचं तूप लागणार आहे. 24 दिवसाची ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे, जी गुरुपुष्य अमृत योगावरच करावी लागते. 24 दिवसाची सेवा आहे. तर त्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी नियम वगैरे काही नाही. फक्त गावाला जर तुम्ही जात असणार तर तुमच्या घरात जर कोणी करणारं असणार आणि तुम्ही सेवा चालू केलेली असणार तर तुमच्या घरामध्ये तुमची मुलगी असेल, आई असेल, सासू असेल, तिला ती सेवा करायला लावायची. पण त्याच्यात खंड पडू द्यायचा नाही. ही लक्ष्मी प्राप्ती करून देणारी अशी सेवा आहे. आता तुम्हाला सांगते की सेवा करण्यासाठी गुरुपुष्य अमृत योग हा 23 तारखेला गुरुवारच्या दिवशी 2026 या दिवशी आलेला आहे. या गुरुपुष्य अमृत योगावर भरपूर स्त्रिया सत्यनारायणचं पूजन सुद्धा करत असतात. भरपूर स्त्रियांचे सत्यनारायणचं पूजन सुद्धा चालू असतं. त्याचबरोबर आपल्याला ही अतिशय प्रभावशाली अशी ही एक सेवा करायची आहे. आता सेवा करण्यासाठी तुम्हाला सांगते, संकल्प घ्यायचा किंवा नाही घेतला तरी सुद्धा चालेल. संकल्प कसा घ्यावा तुम्हाला माहीत आहे, तरी तुम्हाला सांगते. संकल्प घेण्यासाठी उजव्या हातात थोडंसं पाणी, अक्षदा, फूल, हळद, कुंकू टाकायचं आहे. देवाजवळ बसायचं आहे. ज्या दिवशी गुरुपुष्य अमृत आहे 23 तारखेला, त्या दिवशी देवाजवळ बसायचं. फुलवाती घ्यायच्या आणि देवाजवळ बसल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प म्हणजे जी तुमची कामना असेल, तुमची कुठली पण कामना असू द्या, ती कामना धरून आपल्याला संकल्प करावा की माझ्या कामना पूर्ण व्हाव्या, माझ्या मनातली इच्छा पूर्ण व्हावा. मी ही अशी सेवा करणार आहे 24 दिवसाची, जी लक्ष्मी मातेची आहे. तर सेवा करताना आपल्याला तुमचं नाव, तुमचं गोत्र म्हणायचं आहे आणि सेवा सुरू करण्या अगोदर देवी मातेला सांगायचं आहे की माझ्या घरातली दारिद्र्यता, दुःख, कष्ट, नकारात्मक शक्ती, कर्जबाजारीपणा किंवा नकारात्मक शक्ती आहे ती संपूर्ण निघून जाऊ दे. किंवा तुमची काही इच्छा असेल की माझ्या मुलाचं लग्न व्हावा, मुलीचं लग्न व्हावा, माझं घर व्हावा, अशी इच्छा मागायची आहे आणि ते पाणी खाली सोडून द्यायचं आहे. 2 वेळेस परत पाणी सोडून आपल्याला जी सेवा आहे त्याच्यासाठी तयार राहायचं आहे. सेवा करण्यासाठी खाली आसन घ्यायचं, त्याच्यावर बसायचं, डोक्यावर पदर घ्यायचा. सेवा करताना मोठी पंती घ्यायची. तुम्हाला पंती, गाईचं तूप आणि तुम्हाला फुलवाती लागणार आहे. लांब वात चालला नाही, फुलवातच चालेल. ही सेवा गुरुवारपासूनच करायची आहे, इतर दिवस करत नाही. गुरुपुष्य अमृत ज्या दिवशी असतो त्या दिवसापासूनच ही सेवा सुरू करायची आहे 24 दिवसापर्यंत. याला काहीच नियम नाही. आता सेवा करण्यासाठी तुम्हाला सांगते अगोदर मोठी पंती घ्यायची. मोठी पंती येते बाजारात, मोठीच पंती घ्या, छोटी पंती घेऊ नका, कारण की भरपूर अशा वाती होतात. तर आता पहिली सेवा म्हणजे ज्या दिवशी गुरुवार असतो त्या दिवशी, गुरुवारच्या दिवशी तुम्ही कधी पण ही सेवा करू शकता. सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी ज्या वेळेस तुम्हाला वेळ बनेल त्यावेळेस तुम्ही ही सेवा करू शकता. त्याच्यासाठी काय करायचं, अगोदरच ज्या फुलवाती आहे त्या आपल्या गाईच्या तुपात, शुद्ध गाईचं तुपच लागणार, म्हशीचं तूप लागणार नाही. त्याच्यासाठी गाईचं तूप घ्यायचं, त्याच्यात त्या संपूर्ण वाती अशा टाकून द्यायच्या एका वाटीमध्ये आणि त्या रोज देवासमोर आणून ठेवायच्या. त्यावेळेस आपल्याला सेवा करण्यासाठी तुम्हाला अगोदर पहिला दिवस आहे, तर पहिल्या दिवशी तुम्हाला 1 फुलवात लागेल. बघा, अशा पद्धतीने 1 फुलवात घ्यायची. जोपर्यंत आपण सेवा करतो तोपर्यंत ही वात पेटलेलीच पाहिजे. दिवा विझू द्यायचा नाही. जोपर्यंत आपण सेवा करणार लक्ष्मीची तोपर्यंत ही वात अशी पेटलेली पाहिजे. त्याच्यात थोडंसं तूप टाकायचं. पहिला दिवस आला की आपल्याला 1 वात ठेवायची आहे. म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला 1 वात ठेवायची आहे. व आता आपल्याला चढता क्रम करायचा आहे आणि उतरता क्रम. चढता क्रम तुम्हाला 12 दिवसापर्यंत करायचा आहे. नंतर उतरता क्रम तुम्हाला 12 दिवस, असे 24 दिवस होतात. तर बघा, पहिल्या दिवस तुम्हाला 1 वात ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे आता गुरुवारी तुम्हाला 1, शुक्रवारी 2, शुक्रवारी 2 म्हणजे 1, शुक्रवारच्या दिवशी 2 ठेवायचे आहे. म्हणजे 2 वाती, अशा 2 वाती घ्यायच्या. आता पहिल्या दिवशी गुरुवारी 1 झाली, दुसऱ्या दिवशी 2, अशा 2 वाती घ्यायच्या. यांना असं करून टाकायचं. हे असं केल्यानंतर पत्तीत ठेवायचं आणि मी तुम्हाला आता मंत्र सांगते. ते मंत्र आपल्याला ज्या वेळेस आपण ही वात पेटवतो त्यावेळेस तुम्हाला हे मंत्र म्हणायचे आहे. अतिशय प्रभावशाली अशी सेवा आहे. नक्कीच प्रत्येक स्त्रीने करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. बघा, पहिली वाट म्हणजे ज्यावेळेस आपण वाती पेटवतो त्यावेळेस तुम्हाला सांगते, सेवा अगोदर सांगते आणि मग वाती कशा पेटवाव्या ते तुम्हाला सांगते. पहिला दिवस आहे, मग 1 वाट ठेवायची आणि त्याच्यात थोडंसं जास्तीचं तूप टाकायचं. अगोदर आपल्याला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे.
एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र हे जे सगळे मंत्र आहे हे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. आता नित्यसेवेचं पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्याचं संपूर्ण जे मी तुम्हाला मंत्र सांगितले ते सगळे आहेत. नाही तर वरच्या साईडला लिस्ट येईल, त्यावर तुम्ही बघून घ्यायचं. मंत्र तुम्हाला सांगते. व्यंकटेश्वर स्तोत्र एक वेळेस म्हणायचं आहे. नंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस म्हणायचा आहे. ओम ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू मंत्र आहे. परत ना लक्ष्मी गायत्री मंत्र महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपतीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा सुद्धा 16 वेळेस म्हणायचा आहे. परत कुबेर मंत्र तुम्हाला 16 वेळेस म्हणायचा आहे. विश्वनाय धनधान्याय दीपस्ते धनधान्य समृद्धिम देही दापत्य स्वा कुबेर देवता नमो नमः किंवा ओम कुबेर देवताभ्यो नमः असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. हात सुद्धा तुम्हाला 16 वेळेस म्हणायचा आहे. 99 मंत्र म्हणजे जो आपल्या कुलदेवीचा मंत्र असतो. ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ह्या मंत्राची एक माळ करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांची एक माळ करता आली तर शक्य आहे, नाहीतर 11 वेळेस करायची आहे. परत ना तुम्हाला गायत्री मंत्र तुम्हाला सांगितला, व्यंकटेश्वर स्तोत्र सांगितलं. परत तुम्हाला एकदा परत सेवा सांगते बघा. व्यंकटेश्वर स्तोत्र तुम्हाला एक वेळेस, विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला 16 वेळेस, लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला 16 वेळेस. नंतर ना तुम्हाला 99 मंत्राची एक माळ करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांची 16 वेळेस किंवा तुम्ही एक माळ करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि कुबेरदेवांचा मंत्र तुम्हाला 16 वेळेस पठण करायचं आहे. हे सगळे जर तुम्हाला येत नसतील तर यूट्यूबवर लावायचं, त्याच्यात सगळे तुम्हाला मिळतील. नाही तर नित्यसेवेच्या पुस्तकात संपूर्ण हे जे आहेत मंत्र ते त्याच्यात असतात, त्याच्यावर बघायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता तुम्हाला सांगते. आता आपल्याला चढत्या क्रमाने वाती लावायची आहे. आता पहिला दिवस म्हटला तर पहिल्या दिवशी तुम्हाला आता ही पूजा करण्यासाठी अगोदर तुम्हाला सांगते की ही पूजा करण्यासाठी फक्त 15-20 मिनिटं लागतात. हे मंत्र बिलकुल सोपे आहेत, बोलायला अतिशय पटापट बोलले जातात, काहीच टाईम लागत नाही. व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते 15 मिनिटाचं आहे, जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. आणि बघा पहिला दिवस म्हटला तर एक वाती पंतीमध्ये ठेवायची, मातीच्या पंतीत ठेवायची. मातीच्या पंतीत ठेवल्यानंतर त्याच्यात थोडंसं जास्त तूप टाकायचं, म्हणजे जोपर्यंत आपण ही सेवा करतो तोपर्यंत दिवा विजायला पाहिजे. मग आपली सेवा झाल्यानंतर दिवा विजला तरी सुद्धा काही हरकत नाही. मग नंतर काय करायचं, एक वात ठेवल्यानंतर पहिला दिवस म्हटला तर एक वात, म्हणजे गुरुवारी तुम्हाला एक वात ठेवायची आहे. शुक्रवारी तुम्हाला 2 वाती घ्यायच्या आहे. आता ही एक वात झाली. शुक्रवारी तुम्हाला 2 वाती घ्यायच्या आहे. परत न शनिवारी तुम्हाला 3 वाती घ्या, म्हणजे गुरुवारी 1, शुक्रवारी 2, शनिवारी 3, नंतर न रविवारी तुम्हाला 4 वाती घ्यायच्या आहे. सोमवारी तुम्हाला 5 वाती घ्यायच्या आहे. नंतर न तुम्हाला सोमवारी म्हणजे 12 म्हणजे ज्या दिवशी 12वा दिवस असतो, म्हणजे 12वा दिवस असतो त्या दिवशी तुम्हाला 12 वाती घ्यायच्या आहे. 13व्या दिवशी सुद्धा 12च वाती घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने वाती अशा करायच्या फोल्ड आणि त्या पंक्तीमध्ये ठेवायच्या. 12-13 वाती झाल्यानंतर 13व्या दिवशी सुद्धा 12 वातीच घ्यायच्या आहे आणि 12व्या दिवशी सुद्धा 12च वाती घ्यायच्या आहे. परत एकदा सांगते, 12व्या दिवशी सुद्धा 12 वाती घ्यायच्या आहे. 13व्या दिवशी सुद्धा तुम्हाला 12च वाती घ्यायची आहे. नंतर आपल्याला उतरता क्रम करायचा आहे. उतरता क्रम कसा करावा तर त्याच्यासाठी बघा, 13व्या दिवशी तुम्ही 12 वाती घेतल्यानंतर 14व्या दिवशी तुम्हाला 11 वाती घ्यायची आहे. 14व्या दिवशी 11 वाती घ्यायच्या. नंतर 15व्या दिवशी तुम्हाला 15व्या दिवशी 10 वाती घ्यायची आहे. नंतर 14व्या दिवशी तुम्हाला 9 वाती घ्यायची आहे. 13व्या दिवशी तुम्हाला 8 वाती घ्यायची आहे. अशा उतरत्या क्रमाने तुम्हाला जोपर्यंत वाती एक होत नाही तोपर्यंत अशा एक म्हणजे अशा उतरता क्रम आणि चढता क्रम या पद्धतीने आपल्याला वाती पेटवायचे आहे. मग हे झाल्यानंतर म्हणजे संपूर्ण ही पूजा झाल्यानंतर ज्या वेळेस आपण पूजेला बसतो तर ही अतिशय प्रभावशाली पूजा आहे. ज्या वाती तुम्ही रोज पेटवणार त्या वाती एका साईडला अशा गोळा करून ठेवायच्या. शेवटच्या दिवशी सगळ्या वाती पेटवायच्या. ही सेवा अतिशय प्रभावशाली आहे. ही सेवा केल्याने मनातली जी कामना असते ती पूर्ण नक्कीच होते. बघा, ही करून बघा, अनुभव घेऊन बघा, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. घरातली नकारात्मक शक्ती जाईल, लक्ष्मी प्राप्ती होईल, मनातल्या कामना पूर्ण होतात, इच्छा पूर्ती होते. त्यामुळे ह्या गुरुपुष्य अमृत योगावर आपल्याला जर काही करणं शक्य नसेल तर 15-20 मिनिटाची ही सेवा नक्कीच करा. त्याला वेळ नाही, तुम्ही कधी पण करू शकता, दुपारी, सकाळी किंवा संध्याकाळी किंवा रात्री ज्या वेळेस तुम्ही झोपायच्या अगोदर बी ही सेवा केली तरी सुद्धा चालेल. करून बघा, अनुभव घेऊन बघा. फक्त गावाला जर तुम्ही जाणार असणार तर तुम्ही खंड पडणार, तर तुमच्या घरामध्ये जर कोणी असणार तर त्याला करायला लावायची. आणि जर तुम्ही एकट्या घरात असणार तर ही सेवा तुम्ही करू नका. नंतर पुढच्या वेळेस गुरुपुष्य
गुरुपुष्य अमृत योगाला त्यावेळेस केलं तरी सुद्धा चालेल. तर ही सेवा खूप मनभावेने श्रद्धेने करून बघा, अनुभव घेऊन बघा. माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.